Hello, good afternoon. Today we will start the next topic, that is counters. So we have completed up to shift registers. Now we will see what are the counters. Counter means the digital circuit used for the counting of pulses is called counters. Counters count number of clock pulses. म्हणजे किती क्लॉक पल्स रिसीव्ह झालेला आहे ते काउंटर काउंट करीत असतो. या काउंटरचे दोन टाईप आहेत. एकाला म्हणायचं असिंक्रोनस किंवा रिपल काउंटर आणि दुसऱ्याला म्हणायचं सिंक्रोनस काउंटर. आता असिंक्रोनस म्हणजे काय, जर जेवढे फ्लिपफ्लॉप आपण वापरणार त्या सर्व फ्लिपफ्लॉपला जर तुम्ही क्लॉक पल्स सायमल्टेनियसली अप्लाय जर केली नाही, म्हणजे 1 by 1 जर तुम्ही क्लॉक पल्स दिली तर त्याला म्हणायचं असिंक्रोनस काउंटर. म्हणजे all flip-flops they will not become on simultaneously. The external clock signal is applied to one flip-flop and then output is connected to other flip-flop serially. That means clock pulse is not applied simultaneously. आणि synchronous counter म्हणजे काय, all flip-flops will receive clock pulse simultaneously. म्हणजे जेवढे फ्लिपफ्लॉप आपण वापरले सर्किटमध्ये तेवढे सगळ्यांना क्लॉक पल्स ही बरोबरच दिली जाते. म्हणजे ऑल बिकम्स ऑन ॲट ए टाईम, म्हणून त्याला म्हणायचं सिंक्रोनस काउंटर. क्लासिफिकेशन ऑफ काउंटर्स तीन प्रकारचे आहेत, अप काउंटर, डाऊन काउंटर आणि अप डाऊन काउंटर. अप काउंटर म्हणजे काय, लोवेस्ट व्हॅल्यूपासून हायेस्ट व्हॅल्यूपर्यंत. डाऊन काउंटर हायेस्टपासून लोवेस्टपर्यंत. आणि अप डाऊन म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन. जेवढे बीट्स असतील तेवढे फ्लिपफ्लॉप आपल्याला लागतात. म्हणजे काय, 3 बीट असेल तर 3 फ्लिपफ्लॉप वापरायचे, 4 बीट असेल तर 4 फ्लिपफ्लॉप वापरायचे. पहिला असिंक्रोनस अप काउंटर आपण पाहू. त्याच्यामध्ये पहिला आहे 3 बीट असिंक्रोनस अप काउंटर. आता 3 बीट म्हणजे 3 फ्लिपफ्लॉप आणि इथं टी फ्लिपफ्लॉप वापरतो, कारण तो टॉगल होतो, प्रत्येक वेळेस स्टेट बदलतो, म्हणून आपण टी फ्लिपफ्लॉप वापरतो. मग 3 टी फ्लिपफ्लॉप आपण इथं जॉईन केले पण ए, बी आणि सी असे 3 फ्लिपफ्लॉप आहे 3 बीट म्हणून. मग या फ्लिपफ्लॉपला क्लॉक पल्स दिली जाते. जे इनपुट आहे टी ए, टी बी, टी सी यांना लॉजिक 1 इनपुट दिलं जातं. जे आउटपुट आहे क्यू ए इकडे या फ्लिपफ्लॉपला क्लॉक म्हणून वापरतात. क्यू बी तिसऱ्या फ्लिपफ्लॉपला क्लॉक म्हणून वापरतात. क्यू ए पासून इथून आउटपुट घेतलेलं आहे क्यू बी आउटपुट आणि क्यू सी आउटपुट, आणि क्लिअर इनपुट सगळ्यांना जोडलेलं आहे लॉजिक 1. अशा प्रकारे ही सर्किट डायग्राम आहे 3 बीट काउंटरची. Shows logic diagram of 3 bit ripple up counter. As it is 3 bit, so we have to use 3 flip flop. External clock is applied to flip flop A. Operation of counter. Initially all flip flops are in reset condition. All flip flops are negative edge triggered. सगळ्यांना क्लॉक पल्स ही निगेटिव्ह दिलेली असते. आता सर्व फ्लिप फ्लॉप रिसेट आहे म्हणून क्यू सी, क्यू बी, क्यू ए इक्वल टू 0 0 0. आता इथं काय होतं पहा, जेव्हा क्लॉक पल्स रिसीव्ह होते, जर ती निगेटिव्ह गोईंग क्लॉक पल्स असेल तरच फ्लिपफ्लॉपचं आउटपुट चेंज होतं. निगेटिव्ह गोईंग याचा अर्थ काय, 1 कडून 0 कडे जात असेल तर, 0 कडून 1 कडे जात असेल तर त्याला पॉझिटिव्ह गोईंग म्हणायचं. त्यावेळी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट बदलणार नाही, हे नीट ध्यानात ठेवा. इफ द क्लॉक पल्स गोज फ्रॉम 1 to 0, इट इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह क्लॉक अँड फ्लिपफ्लॉप टॉगल्स इट्स आउटपुट चेंजेस. इफ क्लॉक पल्स गोज फ्रॉम 0 to 1, it is considered as positive clock. There is no change in output of that flip flop. आता for first negative going clock, flip flop A toggles, so QA becomes 1. flip flop A toggle झाल्यामुळे हा QA 1 होईल. हा 1 QA इकडे अप्लाय केला जातो. आता ही क्लॉक पल्स कशी 0 to 1 आहे, म्हणजे ही पॉझिटिव्ह क्लॉक पल्स झाली, म्हणजे या फ्लिप फ्लॉपवर काहीच बदल होणार नाही. QB तसाच राहील, QB तसाच राहतो म्हणून QC तसाच राहणार आहे. म्हणजे फक्त बदल QA मध्ये होणार, QA 1 होईल म्हणून तुमचं आउटपुट होईल 0 0 1. आता तुमचं QA 1 झालेलं आहे. मग नेक्स्ट निगेटिव्ह क्लॉक पल्स फ्लिपफ्लॉप एला रिसीव्ह झाली तर फ्लिपफ्लॉप ए परत टॉगल होईल. टॉगल झाल्यामुळं पहिला किती होता, 1 होता, आता QA 0 होईल. मग आता हे 1 कडून 0 कडं ही क्लॉक पल्स इथं दिली जाईल 1 to 0, म्हणजे निगेटिव्ह गोईंग क्लॉक कोणाला दिली जाते, फ्लिपफ्लॉप बीला. फ्लिपफ्लॉप बी टॉगल होईल, QB इक्वल टू 1 होईल. आता QB 1 झाल्यामुळं ही इथं काय होईल 0 to 1, म्हणजे पॉझिटिव्ह क्लॉक फ्लिपफ्लॉप सीला अप्लाय होईल, याचं आउटपुट बदलणार नाही.
मग QA 0 होईल, QB 1, QCच्या आउटपुटमध्ये काहीच बदल नाही, म्हणून आउटपुट तुमचं येईल 0 1 0 0 1 0. आता पुढच्या निगेटिव्ह क्लॉक पल्सला परत, कारण क्लॉक पल्स आपण सायमल्टेनियसली याला देतोय, परत फ्लिप फ्लॉप ए टॉगल होईल, 0चा हा होईल 1. आता 0चा 1 झाल्यामुळे इथं 1 रिसीव्ह होईल, याच्या आउटपुटमध्ये काहीच बदल होणार नाही, याच्या आउटपुटमध्ये QBच्या काहीच बदल होणार नाही, कारण हा टॉगल होणार नाही, याच्या आउटपुटमध्ये बदल होणार नाही, म्हणून तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे, 0 1 0चं होतं, आता 0 1 1 मिळेल, कारण QCमध्ये काहीच बदल नाही, QB तसाच राहतोय 1 आणि QA 1 होत आहे, म्हणजे 0 1 1. आता परत फ्लिप फ्लॉप ए टॉगल होईल, QA तुमचा किती होईल, 1चा 0 होईल, 1चा 0 झाल्यामुळे फ्लिप फ्लॉप बीचं आउटपुट बदलेल, हे 1 होतं ते 0 होईल, म्हणजे 1 to 0 झाल्यामुळे फ्लिप फ्लॉप सी टॉगल होईल आणि सी आउटपुट तुमचं 1 होईल. म्हणजे आता इथं 1चा 0 झाला, इथंही 1चा 0 झाला आणि इथं 1 आला, म्हणजे काय आउटपुट मिळालं तुम्हाला, 1 0 0. पुढचं आउटपुट 1 0 0. अशा प्रकारे या 4 टी स्टेट्स तुम्हाला मिळतील. 0 0 0, नंतर 0 0 1, नंतर 0 1 0, 0 1 1, नंतर 1 0 0, 1 0 1. अशा प्रकारे ह्या तुम्हाला सायकल्स मिळत जातील. मॅक्झिमम काउंट काय असतो, 2n - 1. n म्हणजे काय, नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप. आता 3 फ्लिपफ्लॉप आपण वापरले म्हणजे 2 किती, 8 - 1 7, म्हणजे किती सायकल मिळतील तुम्हाला, 7 सायकल मिळतील. 3 फ्लिपफ्लॉप वापरले तर, 4 वापरले तर 2 16, 16 - 1 15, म्हणजे 15 स्टेट्स मिळतील इथं, 0 to 50. अशा प्रकारे तुम्हाला फाइंड आउट करता येईल. तुम्हाला टायमिंग डायग्राम काढता येईल का, इथं क्लॉक 1, क्लॉक 2, क्लॉक 3, क्लॉक 4, क्लॉक 5, क्लॉक 6 आणि क्लॉक 7. प्रत्येक क्लॉकला फ्लिप फ्लॉप ए टॉगल होणार आहे, 0 1 0 1 0 1 0 1. नंतर फ्लिप फ्लॉप बी टॉगल नाही होणार प्रत्येक वेळी, 2 2 2 0 2 1 2 0 2 1, नंतर 4 0 आणि 4. पुढचा आहे 4 बिट सिंक्रोनस अप काउंटर. सिमिलर आहे, फक्त इथं काय केलं आहे, 4 फ्लिप फ्लॉप वापरले आपण, QA QB QC QD. परत इथं या फ्लिप फ्लॉपला इथं TA जोडायचा राहिला, TB राहिला, TC राहिला, TD राहिला. डायग्राममध्ये करेक्ट करून घ्या, याला लॉजिक 1 द्यावं लागेल TA. मग इथं हा फ्लिप फ्लॉप आधी टॉगल होईल, याचं आउटपुट इथं तुम्हाला मिळेल, याच्या आउटपुटनुसार हा फ्लिप फ्लॉप टॉगल होईल. अशा प्रकारे सायमल्टेनियसली 1 by 1 फ्लिप फ्लॉप टॉगल होतील. पहिले QD QC QB QA इक्वल टू 0 0 0 0. इथं दिलंय बा. नंतर पुढची स्टेज फ्लिप फ्लॉप ए टॉगल झाल्यामुळे QA 1 होईल, 0 0 0 1. आता इथं पहा, इथंही तुम्हाला लक्षात येईल पहा, QA 1 झालाय म्हणजे काय, 0 to 1. इथं QA 0 होता, आता इथं काय झालं, 0 to 1 ट्रान्झिशन झालं. 0 to 1 म्हणजे पॉझिटिव्ह क्लॉक पल्स, म्हणजे QB मध्ये काहीच बदल होणार नाही, QB 0च राहील. इथं पहा QA इक्वल टू 0, म्हणजे तुम्हाला QB मिळेल आता 1 0 0 1 0 पुढच्या सायकलला, कारण 1 to 0 ट्रान्झिशन होईल. पहा पुढची क्लॉक रिसिव्ह झाली तर QA काय होईल, 1चा 0 होईल, इथं 1चा 0 झाला. आता QA 1चा 0 झाल्यामुळं QB टॉगल होईल, इथं QB 1 मिळेल. आता इथं पहा पुढची क्लॉक पल्स दिली तर या 0चा 1 होईल, इथं पुढच्या क्लॉक पल्सला इथं QA 0 होता, तो काय होईल 1. आता QA 1 झाल्यामुळं याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही, हा 1 1 तसाच राहील, इथं बदल नाही म्हणजे इकडेही बदल नाही, म्हणजे 0 0 1 1 मिळेल तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला या स्टेट्स मिळतील. पुढचा टॉपिक आहे स्टेट डायग्राम ऑफ काउंटर. आता स्टेट डायग्राम इट विल रिप्रेझेंट स्टेट ऑफ काउंटर, म्हणजे काउंटर किती स्टेट देतो ते स्टेट डायग्रामने रिप्रेझेंट केलं जातं. द स्टेट डायग्राम ऑफ काउंटर रिप्रेझेंट स्टेट ऑफ काउंटर. द नंबर रिटर्न इनसाइड द सर्कल रिप्रेझेंट स्टेट नंबर. समजा इथं मी 1 दिलेला आहे, म्हणजे 1 ही काय आहे, स्टेट नंबर. अँड ॲरो शोज डायरेक्शन. हा ॲरो डायरेक्शन दाखवतो तुम्हाला काउंटर कसा फ्लो होतो, 0 नंतर 1 नंतर 2 3 4 असं. मॉड्युलस ऑफ काउंटर
इट रिप्रेझेंट नंबर ऑफ स्टेट्स थ्रू विच काउंटर प्रोग्रेस. म्हणजे किती स्टेट तो काउंटर जातोय ते मॉड्युलसने दाखवलं जातं. समजा मी लिहिलं मॉड एन म्हणजे त्याला किती स्टेट्स असतील एन. समजा मी लिहिलं मॉड 4 म्हणजे 4 स्टेट्स पाहिजे. आता स्टेट्सवरून फ्लिपफ्लॉप कसे डिटरमाइन करायचे त्याचा हा फॉर्म्युला आहे पहा. नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स रिक्वायर्ड एन लेस दॅन ऑर इक्वल टू 2 एन म्हणजे स्टेट्स आणि एम म्हणजे नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स. समजा एन मला 4 पाहिजे तर मग 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे एम इक्वल टू 2 येईल. म्हणजे 4 स्टेट्ससाठी 2च फ्लिपफ्लॉप लागतील. समजा एनची व्हॅल्यू माझ्याकडे 16 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे एम किती येईल 4 म्हणजे 4 फ्लिपफ्लॉप लागतील. समजा एनची किंमत आहे माझ्याकडे 6 तर 6 येण्यासाठी 2 जर घेतले तर 4च स्टेट येतात. मग 3 घ्यावं लागेल म्हणजे 8 स्टेट मिळतील. 8मधून आपल्याला 6 काढता येतील. अशा प्रकारे तुम्हाला नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स काढता येतील. पुढचे एक्झाम्पल घेतलेले मी काही पहा. डिझाईन मॉड 5 रिपल काउंटर युजिंग 3 बीट रिपल काउंटर. आता जिथं त्याने दिलेलं ते पहा 3 बीट नसतं दिलं तर या मॉड 5 वरून तुम्हाला काढावं लागलं असतं. 5 स्टेट्स आहे म्हणजे किती फ्लिपफ्लॉप लागतील 3 म्हणून याला म्हणतात 3 बीट. आता याच्या स्टेट किती येतील 5 पर्यंत 0 to 4 0 1 2 3 4 ही झाली स्टेट डायग्राम. अशा प्रकारे 0 पासून 4 पर्यंत 4 पासून परत 1. मग हा ट्रूथ टेबल आहे पहा. 0 to 4 पर्यंतच तुम्हाला 1 आउटपुट मिळेल. तिथून पुढं 0 0 0 या कारण आपल्याला 3 फ्लिपफ्लॉप वापरले म्हणजे 8 स्टेट्स राहतील. पण आपण वापरतोय किती फक्त 5 स्टेट वापरतो म्हणजे इथपर्यंतच आपल्याला आउटपुट मिळणार 1 1 1 बाकीचे 0 म्हणून याला म्हणले व्हॅलिड याला इनव्हॅलिड. आता के मॅप जर आपण कन्स्ट्रक्ट केला या आउटपुटसाठी तर क्यू सी क्यू बी क्यू ए. मग क्यू सी इकडे घेतला क्यू बी क्यू ए इकडे घ्या. तुम्हाला 3 व्हेरिएबल के मॅप काढता येईल. 0 0 0 1 1 1 आणि 1 0 इकडे 0 आणि 1. मग हे जे आउटपुट आलेले हे के मॅपमध्ये एंटर करा. 0 1 3 2 आणि इथं 4 बाकीचे आउटपुट 0 0 0. आता हे 4 1 जर मी एकत्र घेतले तर इक्वॅड तयार होईल. इथं इक्वेशन काय आहे क्यू सी बार आणि ही पेअर तयार होईल. ह्या पेअरचं इक्वेशन काय इथं क्यू बी बार क्यू ए बार क्यू बी बार क्यू ए बार. हे दोन्ही ॲड केले तर आपल्याला के आउटपुट मिळेल वाय आउटपुट मिळेल. म्हणून सर्किट डायग्राम पहा. इथं 3 फ्लिपफ्लॉप वापरले. टी फ्लिपफ्लॉप ए बी आणि सी. इथं टी ए टी बी टी सी हे इनपुट आहे. पी आर म्हणजे प्रीसेट आहे तिघांनाही. क्लॉक पल्स तिघांनाही दिलेली. पहिल्याचा क्लॉक डायरेक्ट द्यायचे. पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याला क्लॉक म्हणून ॲक्ट होईल. दुसऱ्याचं आउटपुट तिसऱ्याला क्लॉक म्हणून ॲक्ट होईल. आता आपल्याला आउटपुट मिळवायचं इथं पहा. मग काय आउटपुट आलेलं आहे आपलं इथं आउटपुट आलेलं आहे पहा. वाय इक्वल टू क्यू सी बार प्लस क्यू बी बार क्यू ए बार. मग क्यू सी बार प्लस करायचा आहे कोणामध्ये या आउटपुटमध्ये. इथं हे दोन्ही एकत्र करायचे आपल्याला क्यू ए बार क्यू बी बार. म्हणून मी इथं अँड गेट वापरला. क्यू ए बार इंटू क्यू बी बार. इथं दोन्ही मिळालं. त्याला जोडायचे कोणाबरोबर प्लस क्यू सी बार. क्यू सी बार. वाय इक्वल टू क्यू सी बार प्लस क्यू ए बार क्यू बी बार. इथं तुम्हाला हे आउटपुट मिळालं. हे कोणाला जोडायचं क्लिअर. तसंच तुम्हाला मॉड 6 डिझाईन करता येईल. आता इथं किती 6 स्टेट्स घ्यावं लागतील तुम्हाला 0 to 5. मग या ट्रूथ टेबलमध्ये फक्त 5 पर्यंत 1 एंटर करायचा बाकीचे 0. परत मॉड 6 आहे. 6 स्टेट्स म्हणजे 3च फ्लिपफ्लॉप नेसेसरी आहे म्हणून 3 फ्लिपफ्लॉप ड्रॉ करा. आता तुम्हाला परत के मॅपमध्ये व्हॅल्यू टाकता येतील. आता याच्यावरनं तुम्हाला इक्वेशन मिळेल पहा. ही एक क्वॅड मिळाली क्यू सी बार. ही दुसरी क्वॅड मिळाली इथं क्यू बी बार. आउटपुट काय आलं तुमचं फक्त क्यू सी बार प्लस क्यू बी बार. हे प्लस करायचं असेल तर फक्त ऑर गेट लागेल. आता इथं काय मल्टिप्लाय नाही म्हणून अँड नाही म्हणून क्यू बी बार प्लस क्यू सी बार आणि हे आलेलं आउटपुट क्लिअरला वापरायचं. अशा प्रकारे ही डायग्राम काढता येईल. डिझाईन सिंक्रोनस मॉड 12 काउंटर. आता मॉड 12 या 12 वरून परत तुम्हाला फ्लिपफ्लॉपची संख्या काढता येईल. 2n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. 12 येण्यासाठी किती घ्यावं लागतील 3 फ्लिपफ्लॉप घेतले तर 8 स्टेट्स मिळतात. आपल्याला 12 पाहिजे म्हणजे 4 फ्लिपफ्लॉप घ्यावं लागतील.
टोटल फ्लिप फ्लॉप्स 4. मग स्टेट आपल्या फक्त 12 आहे, 0 to 11. मग 0 to 11 पर्यंत 1 एंटर करा आणि पुढं 0 एंटर करा, कारण आपल्या स्टेट एवढ्याच आहेत, पुढच्या स्टेटचं आपल्याला गरज नाही. मग आता परत के मॅप ड्रॉ करा आणि इक्वेशन मिळवा. ही 1 एंटर केले तर ही एक हे ऑक्टेट तयार होत आहे बघा. त्याचं इक्वेशन इन क्यू डी बार आणि हे आणि हे वरचं रोलिंग जर केलं मी असं तर हे एक ऑक्टेट तयार होत आहे. याचं इक्वेशन क्यू सी बार, वाय इक्वल टू क्यू सी बार प्लस क्यू डी बार. 4 फ्लिपफ्लॉप आपण वापरतोय म्हणून इथं 4 वापरा. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम. डिझाईन मॉड 11 असिंक्रोनस काउंटर. आता मॉड 11ला परत 4च फ्लिपफ्लॉप लागतील, वरच्यासारखंच सोडवता येईल. आता इथे एक क्वेश्चन विचारला होता, स्टेट हाऊ मेनी फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग मॉड काउंटर्स. मॉड 5 कसं काढतात, 2n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे n इक्वल टू किती 3. कारण 2 जर घेतला आपण तर 4 स्टेट मिळतील, आपल्याला 5 पाहिजे म्हणजे 3 घ्यावं लागेल. म्हणजे यांची किंमत फ्लिपफ्लॉप किती 3. तसंच पुढचं किती 83 साठी किती लागतील 7, कारण 2⁷ किती आपलं मला वाटतं 128 आहे. म्हणजे 128 पर्यंत मग 83 त्याच्यामध्येच येतो पहा. कारण 6 जर घेतला तर 64 येईल. 64 पेक्षा जास्त आहे आपला नंबर. मग 83ला किती फ्लिपफ्लॉप 7, 99ला परत 7 फ्लिपफ्लॉप, 10ला किती लागतील 4 फ्लिपफ्लॉप. पुढचा टॉपिक आहे असिंक्रोनस डाऊन काउंटर. आत्तापर्यंत आपण जे पाहिले ते सगळे अप काउंटर. पुढच्या लेक्चरला आपण पाहू डाऊन काउंटर. डाऊन म्हणजेच काय, काउंटिंग इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणून त्याला म्हणतात डाऊन काउंटर. एवढ्या अप काउंटरचे परत रिवाईज करा. याच्यामध्ये काही डाऊट जर येत असेल तर मला विचारा. परत जर तुम्ही रिवाईज केलं तर समजायला खूप सोपं जाईल. पहा फक्त एकच लॉजिक लक्षात ठेवायचं, जेव्हा क्लॉक पल्स 1 to 0 जाते तेव्हाच फ्लिपफ्लॉपचं आउटपुट बदलणार. जेव्हा क्लॉक पल्स 0 to 1 जाणार तेव्हा आउटपुटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. एवढं फक्त लॉजिक लक्षात ठेवा, खूप सोपं जाईल. काही डाऊट येत असेल तर विचारा. थँक्यू ऑल.